हेलो 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 एवरीवन, सभी लोगों को नमस्ते। सभी लोगों का धन्यवाद, आप लोग इतना सारा सपोर्ट कर रहे हो मेरे चैनल को। और ये वाला ब्लॉग जो मैं बना रही हूँ वो मराठी में है, लेकिन फिर भी प्लीज़ आप सभी लोग फुल वॉच कर लेना। तर आज आम्ही सगळे चाललेलो आहे महाबळेश्वरला। महाबळेश्वरला आमचे कुलदैवत आहे, म्हणजे कुलस्वामिनी जन्नी मातेच्या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही आज महाबळेश्वरला चाललेलो आहे। आणि पूर्ण फॅमिली तर नाही आहे, पण निम्मे फॅमिली मेंबर्स मिळून आम्ही महाबळेश्वरला देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे। आणि आम्ही सकाळच्या 8 वाजता देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहे। तर तुम्ही पाहू शकता बाहेर कडक ऊन पडलेलं आहे, फेब्रुवारी महिन्यातलं हे आहे। आणि तुम्ही समोर पाहू शकता साईबाबांची इतकी मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती दिसत आहे, दर्शन घेऊ शकता। आणि तुम्ही पाहू शकता आजचा माझा लुक कसा आहे। तर मी देवीच्या दर्शनासाठी चाललेली आहे आणि ह्या ज्या माझ्या समोर आहेत त्या जाऊबाई आहेत आणि जाऊबाईच्या शेजारी आहे ते माझे आजी सासूबाई आहे। तर आम्ही सगळे निघालेलो आहे महाबळेश्वरला। सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण वॉच करा, शेवटपर्यंत वॉच करा, कारण शेवटला जो आमचा पचका झालेला आहे या व्हिडिओमध्ये तो इथे मी आधी सांगणार नाही आहे तुम्हाला। शेवटला खूप डेंजरमध्ये आमचा पचका झालेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि फुल वॉच नक्की करा। तर इकडे पाहू शकता आता आम्ही वाईमध्ये पोचलेलो आहे। हे वाईच्या आसपासची गावं आहेत। तिकडे सकाळच्या पारी म्हणजे आता 10-1 वाजले होते आणि उन्हाचा प्रहर पाहू शकता। तिकडं फेब्रुवारी महिन्यात तर भरपूर ऊन पडतं। आणि आता वाईमधून आम्ही निघालेलो आहे। तर वाई हे हळदीसाठी प्रसिद्ध आहे, वाई शहर। तर मला तुम्ही सांगू शकता वाईमधून कोण कोण माझा ब्लॉग पाहत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये तसं सांगू शकता। आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा। हे वाईमधील डीमार्ट आहे, किती भव्य दिव्य असं मोठे डीमार्ट वाईमध्ये आहे। वाईकर तुम्ही कमेंट नक्कीच करा। वाईमधून जर माझा कोण व्लॉग पाहत असेल तर नक्कीच कमेंट करा। हे वाईचे डोंगर आहेत आणि वाई हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हळदीसाठी प्रसिद्ध आहे। मी तर म्हणजे इथून एक आमच्या घरी म्हणजे गावी माझ्या माहेरी एक मामा येतात हळदीचं पोतं वगैरे घेऊन, आम्ही त्यांच्याकडूनच इथलीच वाईमधलीच हळद दरवर्षी विकत घेतो। हे वाईमधली शेती पाहू शकता। आणि सगळ्यांना माहीतच आहे रस्त्याची कामं किती चाललेली असतात, बाहेर पडलं की सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, सगळीकडं रस्त्यांची कामं चाललेली आहेत। आणि आम्ही आता चाललेलो आहे वाई रोडनी महाबळेश्वरला। मग पाचगणी वगैरे पुढे तुम्हाला खूप छान छान पाहण्यासारखं आहे। महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे। पूर्ण महाबळेश्वर दर्शन तुम्हाला मी पुणे टू महाबळेश्वर दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। ही वाईमधली काही दुकानं आहेत, हे पाहू शकता। आणि आता आम्ही चाललेलो आहे महाबळेश्वरला, म्हणजे वाई मार्गे निघालेलो आहे। हे वाई शहर आहे। इथून आम्ही आता थेट पाचगणीला जाणार आहे। त्याआधी आम्हाला गाडीमध्ये पेट्रोल भरायचं होतं, गॅस भरायचा होता, म्हणून त्यासाठी आम्ही इथे वाईच्या पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे। या माझ्या सासूबाई आहेत आणि ती माझी जाऊबाई आहे। आम्ही गाडीच्या बाहेर थांबलेलो आहे, बाकी सगळे दुसरीकडे उभे होते। गाडीमध्ये पेट्रोल गॅस वगैरे भरून झाल्याच्या नंतर आम्ही निघालेलो आहे। आता वाई पास करून झालेला आहे, म्हणजे वाई पास करून आल्यानंतरचा हा घाट आहे। हा घाट लागतो आपल्याला, या घाटामार्गेच आपल्याला पाचगणीला जायचं आहे। आणि आता हा घाट खूप डेंजर आहे, तुम्हाला पुढे पूर्ण व्ह्यूज पाहायला भेटणार आहेत। हा वाई मार्गे आम्ही आलेलो आहे आणि त्या मार्गे ह्या घाटाचे दर्शन तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे। चॅनलवर कोण नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत चला, कमेंट्स करत चला। आणि इथून पुढे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील। माझे शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच पहा, कमेंट करा। तुम्हाला काय आयडिया वाटत असतील मी कशाप्रकारे व्हिडिओ बनवावे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही पाहू शकता, ही सगळी जी खाली गावं दिसत आहेत ती सगळी वाईमधली गावं आहेत। वाई हे एक शहरच टाईप आहे, म्हणजे तिथे अनेक वाईमध्ये बरीच गावं आहेत। तुम्हाला शेवटला ब्लॉगच्या शेवटला एका गावाचं दर्शन होणार आहे, ते पण वाईमधलंच एक गाव आहे। तर ब्लॉग पूर्ण आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा।
आणि प्रचंड ऊन पण आहे, गरम पण खूप होत होतं. पण देवदर्शनाला चाललो होतो तर इतकं काही जाणवत नव्हतं. इकडच्या गावांचा किंवा इकडच्या डोंगरांचा पूर्ण व्ह्यूज मी कॅप्चर करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आता उन्हाळा असल्यामुळे झाडांना काही पालवी फुटलेली नाही आहे. आणि हा घाट खूप डेंजर आहे. खूप म्हणजे भीती वाटत होती इथून या घाटाने जाताना. तुम्ही पाहू शकता किती खोल दरी आहे. किती डेंजर वाटत असेल इथून गाडी चालवताना. ड्रायव्हर लोकांना तर हॅट्स ऑफ आहे, म्हणजे दंडवत सहस्त्र प्रणाम म्हणतात तशी गोष्ट आहे. इतकी छान इथून गाडी चालवत असतात ते. तर तुम्ही पाहू शकता वाईमधली गावं इथूनही दिसत आहेत आपल्याला. आणि आता वाई पास करून आपण एंटर होणार आहे पाचगणीमध्ये. हा घाट पूर्ण आपला पार झालेला आहे, म्हणजे आपण आता आलेलो आहे पाचगणीच्या ऑलमोस्ट पाचगणीमध्ये पोचणारच आहोत आपण आता 2 मिनिटामध्ये. पण तुम्ही हे डोंगर पाहू शकता वाईचे पाठीमागचे जे दिसत आहेत. अति प्रचंड भव्य दिव्य असे डोंगर इथे आहेत. हे वाईचे डोंगर आहेत सगळे. आणि तुम्ही पण तुमचं चॅनल असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी पहिले जास्त ब्लॉग बनवायचे, मोठे मोठे लाँग ब्लॉग असायचे माझे. आणि आत्ता बनवत नाही, याचं कारण असं माझं यूट्यूबचं काम खूप जास्त वाढलेलं आहे. तर हा वाईचा डोंगर पाहू शकता तुम्ही. मी सगळ्या साईडनी सगळ्या अँगलने तुम्हाला हे पूर्ण वाईचं गाव किंवा वाईचं शहर किंवा त्यामधली गावे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथले डोंगर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खाली जे दिसत आहे ते पूर्ण वाई शहर आहे आणि त्यामधली ती गावं आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मी तुम्हाला हे सांगत होते की मी म्हणजे याआधी 6-1 महिन्यापूर्वी मोठे मोठे ब्लॉग बनवायचे, एडिट करायचे. आत्ता माझा यूट्यूबचा एवढा फाफट पसारा वाढलेला आहे की मला जास्त टाईम पण भेटत नाही. पण मी आता प्रयत्न असा करणार आहे की मी जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ बनवेन, जसं की ब्लॉग बनवेन कुठं बाहेर गेले तर. तुम्ही नक्कीच माझे ब्लॉग पाहत चला, फुल वॉच करत चला आणि कमेंट तर नक्कीच करा. आणि कोणाचं नवीन चॅनल असेल किंवा कोणाला नवीन स्टार्टिंग करायची असेल यूट्यूबवरती, कोणाला काही माहीत नसेल, समजत नसेल, तर थोडीफार माहिती मी तुम्हाला देऊ शकते. जसं की ईमेल ID वगैरे, नवीन चॅनल संदर्भातील कसा चालू करावा, कोणत्या गोष्टी अवॉइड कराव्यात चॅनलवरती आणि चॅनल कसा चालवावा वगैरे. जास्त इतकं नाही, पण मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देऊ शकते. घाबरण्यासारखं काही नाही आहे. फक्त मेहनत आणि कष्ट हे आपल्याला करावेच लागते कुठल्याही, कारण बिना मेहनतीचं आणि कष्टाचं आपल्याला काहीही भेटत नाही. फक्त हातावर हात धरून बसल्याने काही साध्य पण होत नाही. म्हणून तुम्ही शून्यातून स्टार्टिंग करत असाल यूट्यूबवर तर नक्कीच करा. आणि तुम्हाला काही हेल्प असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जास्त मेहनतीचं काही काम नाही आहे, म्हणजे यूट्यूबवर तरी फक्त ट्रिक लावून तुम्ही छान चॅनल ग्रो करू शकता. आणि यूट्यूबचे काही बेसिक रूल नियम आहेत ते पाळावे लागतात. तर तुम्हाला मी जे काय आत्ता सांगितलं आहे ते सगळं ध्यानात ठेवा. आणि अशा प्रकारे आपण आत्ता पोचलेलो आहे पाचगणीमध्ये. तुम्ही पाहू शकता पाचगणीमधील हॉटेल, घनदाट जंगल, झाडे झुडपे, एकदम अप्रतिम सुंदर असे पाचगणीचे वातावरण. आणि भर उन्हाळ्यात पण तिथे हिरवळ आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरला लोक फिरायला जातात. आत्ता आपण वाईमधली झाडं वगैरे पाहिली. तिथल्या झाडांना थोडीसुद्धा पालवी नव्हती, सगळी झाडं वाळलेली होती. पण तुम्ही पाहू शकता आता आपण आलेलो आहे पाचगणीमध्ये आणि पाचगणीमधली झाडं पाहू शकता, सगळीकडे हिरवळ आहे. आणि इथे मोठे मोठे बंगलोज आहेत, मोठी मोठी घरं आहेत सगळ्यांची. तर खूप छान वातावरण आहे पाचगणीमधील. पावसाळ्यात तर पाचगणीचं आणि महाबळेश्वरचं वातावरण एक नंबर असतं. मी पावसाळ्यामध्ये पण गेलेली होते, तर याचे पण ब्लॉग व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती, ते पण तुम्ही पाहू शकता. आणि इकडे पाहू शकता निरगिलीची झाडं किती उंचच्या उंच आहेत. रस्त्याच्या दुतर्फा सगळीकडं हिरवी हिरवी झाडं आहेत. स्ट्रॉबेरी विकणारे खूप सारे तिथं लोक आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण मी एका स्ट्रॉबेरीवाल्याचा पण थोडासा पार्ट माझ्या या ब्लॉगमध्ये टाकलेला आहे. म्हणजे त्यांचं नाव काय वगैरे तो खूप इंटरेस्टिंग आहे. पुढे हा व्हिडिओ नक्कीच पहा. ते स्ट्रॉबेरीवाले दादा कोण आहेत ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटणार आहे. आणि शेवट तर खूपच छान आहे, तो पण नक्की पहा.
हे पूर्ण पाचगणीच आहे. आम्ही आता जो जात आहे रस्त्याने ते तुम्हाला पाचगणीमध्ये खूप नर्सरी पाहायला भेटतील. खूपच फुलझाडं आहेत तिथे विकण्यासाठी. जे प्रकारची 101 प्रकारची नको नको त्या प्रकारची झाडे तुम्ही पाहू शकता. तिथे कोणत्याही प्रकारचे झाड तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाचगणीच्या नर्सरीला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची झाडे अवेलेबल आहेत. जर कोणी झाडे लावण्याचे शौकीन असेल तर त्यांच्यासाठी खासा व्हिडिओ आहे. आणि पाहू शकता आम्ही आता पाचगणी पास करून आलेलो आहे महाबळेश्वरमध्ये. महाबळेश्वरमधून आम्ही मेन बाजारामध्ये गेलेलो नाही आहे. महाबळेश्वरच्या मेन बाजारात गेलेलोच नाही आहे बिलकुल. आम्ही महाबळेश्वरच्या बाहेरच्या रस्त्याने आम्ही आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी निघालेलो आहे. आणि ट्रॅफिक तर ऑलवेज आपल्याला माहितीच आहे. कुठं जायचं म्हटल्यावर ट्रॅफिक तर भरपूर असतं. आणि इकडे पाहू शकता स्ट्रॉबेरी विकणारे किती सारे लोक आहेत रस्त्याच्या दोन्ही साईडला. खूप प्रचंड प्रमाणात पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरी विकली जाते. महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला छान एकदम फ्रेश अशी स्ट्रॉबेरी हवी असेल तर महाबळेश्वर पाचगणीमध्ये आणि स्वस्तात मस्त खूप छान. तिथं स्ट्रॉबेरी शेक पण खूप छान भेटतो. आणि तुम्हाला तिथे स्ट्रॉबेरीचेच खूप जास्त प्रोडक्ट पण घ्यायचे असेल सॉस वगैरे तर ते पण तुम्हाला अवेलेबल आहे महाबळेश्वरमध्ये पाचगणीमध्ये. तुम्ही गेलात तर नक्कीच मॅप्रो गार्डनमध्ये जा, मॅप्रोमध्ये जा, मॅप्रोला भेट द्या. तिथे सगळ्या प्रकारचे खाण्याचे छान छान प्रोडक्ट तुम्हाला तिथे भेटणार आहेत. आणि आम्ही महाबळेश्वरच्या म्हणजे बाहेरच्या रस्त्याने आलेलो आहे. कारण आम्हाला जर बाजारात गेलो तर जास्त ट्रॅफिक लागेल आणि ऑफकोर्स आम्हाला देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं. त्यामुळं आम्ही महाबळेश्वरच्या मेन बाजारात गेलेलो नाही आहे. आणि बाहेरून आलो तरी पाहू शकता हे महाबळेश्वरमधील घनदाट जंगल. आणि या जंगलामध्ये जंगली प्राणी पण आहेत. खूप अशा घनदाट जंगलामध्ये पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. घनदाट जंगलामधून आम्ही किती प्रवास केलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पाहू शकता झाडे किती भव्य दिव्य अशी उंच उंच अतिप्रचंड अशी झाडे आहेत. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये जास्त गरमी जाणवत नाही. कारण झाडे खूप आहेत आणि ऊन कितीही ऊन असलं तरी छान वाटतं. महाबळेश्वर फिरण्यासारखं ठिकाण आहे. मी तर वर्षातून एकदा दोनदा तर महाबळेश्वरला जातेच. कारण आमचे कुलस्वामिनीच महाबळेश्वरमध्ये आहे त्यामुळं आम्हाला जावंच लागतं. असे बाहेर देशातून बाहेर राज्यातून खूप सारे लोक महाबळेश्वर फिरण्यासाठी येतात. आणि खूप छान आहे फिरण्यासारखं ठिकाण आहे. थंड हवेचं ठिकाण आहे. उन्हाळ्यामध्ये पण छान आहे. 12 महिने तुम्ही कधीही महाबळेश्वरमध्ये फिरायला येऊ शकता. तर पाहू शकता आत्ता आम्ही ऑलमोस्ट म्हणजे 10-15 मिनटामध्ये आमच्या देवीच्या मंदिरापाशी पोचणार आहोत. तर आम्ही बसलेलो आहे गाडीमध्ये. आणि मी जास्त वेळा महाबळेश्वरला माझ्या आजी सासूबाईंबरोबरच आलेली आहे. मी कधी पण महाबळेश्वरला आलेली आहे तर आजी सासूबाई आहेत त्यांचं हे माहेर आहे. त्यामुळे जास्त वेळा मी त्यांच्यासोबतच महाबळेश्वरला आलेली आहे. तुम्हाला मी पुढे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. जेव्हा मी आमच्या कुलस्वामिनीच्या मंदिरापाशी जाणार आहे त्यावेळेस. तर तिथला व्लॉग तुम्ही हा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे पाहू शकता आजूबाजूची झाडे झुडपे सगळी. आता मंदिराच्या आपण थोडेसे दूर आहोत. अजून आपण महाबळेश्वर रोडलाच आहोत. आपण मेन महाबळेश्वर रोड पार करून झाल्याच्या नंतर एक लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारून आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर जन्नी मातेच्या म्हणजे आमच्या कुलस्वामिनी देवीच्या मंदिराच्या रोडला आपण लागणार. आणि जे लोक माझा ब्लॉग पाहत आहेत त्यापैकी कोणाकोणाचं कुलस्वामिनीचं मंदिर महाबळेश्वरमध्ये आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या कुलस्वामिनीचं मंदिर आहे ते बऱ्याच अनेक लोकांचं महाराष्ट्रामधील खूप साऱ्या लोकांचे पण कुलस्वामिनी आहे तीच देवी. तर मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या पण देवीचं मंदिर महाबळेश्वरमध्ये आहे का, म्हणजे कुलस्वामिनीचं मंदिर महाबळेश्वरमध्ये आहे का. आणि या भिंती पाहू शकता तट बांधल्यागत भिंती आहेत या रस्त्याच्या दोन्ही साईडनी. आणि आत्ता आम्ही ऑलमोस्ट मंदिराच्या जवळ आलेलो आहे आमच्या कुलस्वामिनीच्या. 10-15 मिनटात तर आम्ही पोचणार आहोत. पण तुम्हाला इंटरेस्टिंग पार्ट पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. माझी या मंदिरामध्ये एक
अनपेक्षित भेट झालेली आहे. म्हणजे मी अपेक्षित केलं नव्हतं की ती लोकं मला या मंदिरामध्ये भेटतील आणि ती खूप माझ्या जीवाभावाची म्हणजे जवळची माणसे मला या मंदिरामध्ये भेटलेली आहेत. आणि ते सगळे मुंबईचे माणसं आहेत. ती कोण आहेत जी मला या मंदिरामध्ये भेटलेली आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, डोंट स्किप म्हणजे स्किप करू नका. आणि नक्कीच हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणारा आहे. तर तुम्ही असेच माझ्यासोबत राहा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंट पण करा व्हिडिओ कसा आहे. आणि महाराष्ट्रातील कुठून कुठून कोण कोण माझा व्हिडिओ पाहत आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ही गाडी माझ्या भावाची आहे, म्हणजे कुलदीप गोरे तो गाडी चालवत आहे. आणि चालू गाडीमध्ये ब्लॉग करायला मला काही म्हणजे अवघड नव्हतं. पण गाडीमध्ये साऊंड चालू होता, गाणी चालू होती आणि गाणी अलाउड नसतात आपल्याला. या म्हणजे आपण ज्या वेळेस मोठे मोठे ब्लॉग बनवत असतो त्यामध्ये कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे मी चालू गाडीमध्ये ब्लॉग केलेला नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही आलेलो हा कच्चा रोड आहे, छोटा रोड आहे. इथून समोरून जर गाड्या आल्या तर थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण जास्त मोठा रोड नाही आहे हा. मंदिराच्या आवारात आलेलो आहे मी. थोडंसं 10-1 मिनटं नाही 5च मिनटाच्या अंतरावर आहे मंदिरापासून. आणि आता मंदिरामध्ये पोचणारच आहोत आम्ही. मंदिराच्या आसपासला घनदाट जंगल आहे, खूप घनदाट जंगल आहे आजूबाजूला मंदिराच्या. कारण या जंगलामध्ये जंगली प्राणी पण, वाघ म्हणजे खूप जास्त जंगली प्राणी आहेत, मोर अनगणित. तिथं लिहिलेलं पण आहे, हे पाहू शकता घनदाट जंगल. हे आत्ता आमच्या म्हणजे कुलस्वामिनीच्या मंदिराच्या तिथलं घनदाट जंगल आहे. आणि पूर्ण महाबळेश्वरमध्ये पण सेम अशाच प्रकारचं घनदाट जंगल आहे. आणि या जंगलांमध्ये एकटं फिरण्याचा किंवा असं जंगलांमध्ये फिरण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्यासाठी रिस्की होऊ शकतं. आता आम्ही पोचलेलो आहे मंदिरापाशी. तर तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आसपासचा आवार म्हणजे आसपासचे हे घनदाट जंगल कसं आहे, तिथला परिसर कसा आहे. मी पाठीमागं बसलेले होते त्यामुळं पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटत आहे जंगल कसं आहे. महाबळेश्वरमधलं घनदाट जंगल आहे इथे. आणि हिरवळ पाहू शकता. भर उन्हाळ्यात तुम्हाला झाडांना हिरवळ कुठे भेटू शकते तर ती फक्त आणि फक्त महाबळेश्वरमध्ये. तर हा कच्चा रोड आहे, या रोडला जास्त गाड्या येत नाहीत. इथे फक्त आमचे कुलस्वामींचे मंदिर आहे, त्यामुळे इकडे जास्तीत जास्त आमच्या साईडचेच लोक येतात. आणि आत्ता उन्हाळा आहे तर करवंदीच्या जाळ्या वगैरे खूप आहेत तिकडे. करवंद पण छान खायला भेटलेली आम्हाला. आणि थोडा कच्चा रोड असल्यामुळे धुरळा उडत होता, धूळ पाहू शकता तुम्ही. आणि पावसाळ्यात थोडंसं डेंजर आहे इकडे. आणि आता आम्ही पोचलेलो आहे मंदिराच्या जवळ. स्वयंभू गोठनिराज जन्नी मातेचं मंदिर आहे हे. तुम्ही पाहू शकता नाव जन्नी देवी. किती छान असं इथे मंदिराचं बांधकाम आहे. 10-15 वर्षापूर्वी इथं बांधकाम नव्हतं या मंदिराचं. इतकं उंच आणि इतकं छान आखीव बांधकाम हे आता गेल्या 4-5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि याचं मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत, पण ब्लॉग बनवायचा राहिला होता माझ्याकडून, म्हणून म्हटलं आता ब्लॉग बनवावा. आणि हे आतमध्ये पाहू शकता हे जन्नी मातेचा गाभारा आहे. आणि हे पूर्ण जे मंदिर आहे हे आमच्या कुलस्वामिनी जन्नी मातेचं आहे. तर सगळ्यांनी आशीर्वाद घ्या. आता या मंदिरामध्ये मला कोण भेटले तुम्ही पाहू शकता. ही माझी बहीण आहे आशा, म्हणजे माझ्या चुलत्याची मुलगी आहे. ही मुंबईवरून आलेली आहे आणि या मंदिरामध्ये मला ती भेटलेली आहे. आणि हा माझा भाऊ आहे ज्याच्या गाडीत मी आलेली आहे, कुलदीप गोरे. आणि आम्ही तिघं भावंड फोटो काढलेला. आणि मी विचार पण केला नव्हता की ती आज मला इथे भेटेन म्हणून. आणि ह्या दोघी बहिणी आहेत सख्ख्या जावा झालेल्या आहेत. संजनाताई आणि आशाताई दोघी सख्ख्या बहिणी आहेत आणि त्या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा झालेल्या आहेत. आणि ह्या माझ्या चुलत्याच्या मुली आहेत दोघी पण. त्या मला या कुलस्वामिनी मंदिरामध्ये भेटलेल्या आहेत. आणि त्यांचं पण हे कुळदैवत आहे. तर त्यांचं आडनाव पण ढेबे आहे, माझं आडनाव पण ढेबे आहे. हे माझे 2 दाजी आहेत आणि ह्या 2 माझ्या बहिणी आहेत. तर आम्ही मेमरी कलेक्ट करण्यासाठी तिथे फोटो काढलेले आहेत.
इथून तुम्ही मंदिराचा व्ह्यू पाहू शकता, किती सुंदर दिसत आहे मंदिर, एकच नंबर भव्य दिव्य असं सुंदर सुरेख मंदिर आहे। मंदिराचा आवार पाहू शकता, हे पूर्वी असं नव्हतं इथं मंदिरामध्ये, ॲक्च्युली हे आत्ता झालेलं आहे। इतकं छान बांधकाम आहे, इथे सगळा मुरूम होता। आणि वरती जे तुम्हाला एक पुतळा दिसणार आहे, त्या माझ्या आजेसासूबाई आहेत ना, माझ्याबरोबर गाडीत आलेल्या आहेत, त्यांच्या वडिलांचा समोर जो पुतळा दिसत आहे तो त्यांच्या वडिलांचा आहे तिथे। आणि आसपास घनदाट जंगल, खूप भारी वाटतं इथे, एकच नंबर वाटतं, असं हालूशी वाटत नाही, इथे माणूस राहूही शकतो। तर नमस्कार सगळ्यांना, आज मी आलेले आहे आमच्या कुळस्वामिनीच्या देवीच्या मंदिरात। आणि कुळस्वामिनी जन्नी माता म्हणून मंदिर आहे महाबळेश्वरमध्ये। तर मी महाबळेश्वरच्या कुलस्वामिनीच्या जन्नी मातेच्या मंदिरात आलेली आहे। तर आजचा पण ब्लॉग तुम्हाला पूर्ण पाहायला भेटेल माझा। तर पाहू शकता, हे मंदिर आहे आमचं कुलस्वामिनी जन्नी मातेचं, तर याचा पण ब्लॉग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल। आणि मी आता निघालेलो आहे, आम्ही दर्शन वगैरे केलेलं आहे, नारळ फोडलेले आहे, देवीला आशीर्वाद घेतलेला आहे। आणि मी सगळ्या मंदिराचा पण व्लॉग काढलेला आहे, म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे। आतून पण तुम्हाला मी मंदिर आधी दाखवलेलं होतं, पण 1 बाय 1 परत तुम्हाला मी सगळं म्हणजे जे मंदिराचं डेकोरेशन आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। सगळ्यांनी आशीर्वाद घ्या आणि इथून पुढेही जन्नी मातेचा, आई जन्नी मातेचा आशीर्वाद माझ्यावर राहो, ही मी आईला प्रार्थना केली की असाच आई माझ्यावर आशीर्वाद राहू दे तुझा, मी येत राहील दर्शनाला। आणि हे मंदिराचं जे बसण्यासाठीची जागा आहे ती आता बंद आहे, कारण आता कोण इतके लोक दर्शनाला येत नाहीत। हे ज्यावेळेस जन्नी मातेचा गोंधळ असतो त्यावेळेस हे पूर्ण मंदिर ओपन केलं जातं दर्शनासाठी। आणि इकडे पाहू शकता आसपास जे मंदिरं आहेत ते सगळ्या मंदिरांचा पण मी व्हिडिओ काढलेला आहे। आणि पाहू शकता, हा आमच्या जन्नी मातेचा गाभारा आहे देवीचा, आणि खूप वर्षांपासून ही देवी आमची इथेच वसलेली आहे आणि आम्ही दर्शनाला दरवर्षी इथे येतोच। आता देवीचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी। पण आम्ही घरी निघालेलो नाही, एक वाईमध्ये, म्हणजे महाबळेश्वर पास केल्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं वाईमध्ये एक लग्न आहे, ते लग्न आम्हाला अटेंड करायचं आहे, तर आम्ही त्या लग्नाला जाणार आहे। मग आता तुम्हाला हा व्लॉग पूर्ण आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे की आम्ही त्या लग्नाला कसे पोचणार आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। आम्ही ठरवलेलं की देवीचं दर्शन वगैरे पण घ्यायचं आणि ते लग्न पण अटेंड करायचं। आईच्या मावस भावाच्या मुलीच्या मुलाचं लग्न होतं, तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पण माझ्या सासूबाईंच्या मावस भावाच्या मुलाचं लग्न होतं। देवीचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे परत रिटर्न वाईमध्ये जायचे। वाईमध्ये एक खेडेगाव आहे, त्या गावामध्ये आम्हाला लग्नासाठी जायचं आहे, तर आम्ही आता रिटर्न निघालेलो आहे। आणि आम्ही त्या मंदिरामध्येच जेवण केलेलं आहे, आम्ही घरूनच डबे वगैरे घेऊन गेलेलो होतो आणि आम्ही मंदिरामध्येच जेवलेलो आहे। तर इकडे पाहू शकता तुम्ही सगळं महाबळेश्वर तर तुम्ही पाहिलेलं आहे। आम्ही आता रिटर्न दुसऱ्या रोडने निघालेलो आहे, महाबळेश्वर पास करून आलेलो आहे आम्ही खाली आता। आणि हे महाबळेश्वरच्या तिथलं तळे आहे, खूप छान आहे, इथे बोटिंग पण होतं। जर तुम्ही पर्यटक असाल, म्हणजे तुम्हाला फिरण्याचं वेळ असेल, फिरायला यायचं असेल, तर माझा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला खूप छान वाटेल। आणि तुम्ही इथे फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला हा हेल्पफुल मदतगार होऊ शकतो ब्लॉग। तर हे महाबळेश्वरमधील तळे आहे, इथे बोटिंग केली जाते, हॉर्स रायडिंग असते, लहान मुलांसाठी पण खूप छान आहे महाबळेश्वर फिरण्यासाठी। आणि महाबळेश्वरला गेलो आणि स्ट्रॉबेरी नाही घेतली म्हणजे हे तर मोठा गुन्हा केल्यासारखा होऊ शकतो, म्हणून आम्ही स्ट्रॉबेरी घेण्यासाठी एका स्टॉलवर थांबलेलो आहे। आणि इथे पाहू शकता किती छान अशा रसरशीत भरलेल्या स्ट्रॉबेरी आहेत। आणि इथून आम्ही स्ट्रॉबेरी जवळजवळ 2-2 किलो स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत, स्वस्त पण आहेत। आणि हे पाहू शकता आमच्या जाऊबाई पण स्ट्रॉबेरी घेण्यात मग्न झालेले आहेत। तर नमस्कार सगळ्यांना, डेव्ही टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। मी महाबळेश्वरमध्ये आलेली आहे आणि इकडे पाहू शकता
हे दादा इथे स्ट्रॉबेरी विकत आहेत. खूप छान एकदम रसरशीत लाल भडक स्ट्रॉबेरी आहेत. तर दादा तुमचं नाव काय आहे? माझं जनार्दन डोईफोडे. जनार्दन डोईफोडे आहेत. बघा तुम्ही महाबळेश्वर रोडला खूप छान स्ट्रॉबेरी भेटतात, स्वस्त आणि मस्त आणि खूपच छान चविष्ट. तर नक्कीच महाबळेश्वरला येऊन तुम्ही भेट द्या इथे. तर नमस्कार सगळ्यांना, आम्ही आलेले आहे महाबळेश्वरला आणि या दादांचं इथं महाबळेश्वरमध्ये शॉप आहे स्ट्रॉबेरीचं. तुम्ही पाहू शकता. या दादांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टायटलमध्ये टाकणार आहे. तुम्ही जर महाबळेश्वरला येणार असाल तर यांच्याकडूनच स्ट्रॉबेरी घ्या, यांना कॉल करा, कॉन्टॅक्ट करा. मी खाली नंबर पण देत आहे. तर पाहू शकता किती सुंदर ब्युटिफुल आणि रेड कलरच्या फ्रेश अशा स्ट्रॉबेरीज इथं आहेत. तर दादा तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव जनार्दन डोईफोडे. जनार्दन डोईफोडे. आणि नंबर सांगा बरं तोंडी. 93 73 51 99 87. ओके. तर तुम्ही महाबळेश्वरला येणार असाल तर नक्की इथून स्ट्रॉबेरी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. स्ट्रॉबेरी घेतल्याच्या नंतर आम्ही निघालेलो आहे आता वाई मार्गे, म्हणजे वाईमध्ये पोचणार आहे. ऑलमोस्ट वाईमध्ये पोचल्याच्या नंतर एका गावामध्ये आम्हाला लग्नाला जायचं सांगितल्याप्रमाणे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आम्ही कुठे लग्नाला जाणार आहे आणि कसा एन्जॉय करणार आहे, की आम्ही एन्जॉय केला आहे की नाही लग्न, की लग्नाला पोचलो आहे की नाही. कारण आता वाजलेले आहेत कमी 4 वाजलेले आहेत आणि लग्न आहे 5:30चं. तर आम्ही लग्नाला पोचतो आहे की नाही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि ह्या तुम्ही वाईचा व्ह्यू पाहू शकता. हे पाहू शकता वाईचं धरण केवढं मोठं आहे. आणि ह्या धरणाचा पूर्ण व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वगैरे ऑलमोस्ट झालेले आहेत. आम्ही जातोय रस्ता काही संपत नव्हता. इतकं लांब लग्न होतं. आम्हाला वाटलं की वाईपासून जस्ट 10-15 मिनटाच्या अंतरावर गाव असू शकतं, पण कमीत कमी वाईपासून 1 ते 1.5 तास आम्ही फक्त ड्रायव्हिंग करत होतो. घुमो फक्त फिरतच होतो. तरी पण रस्ता काही संपत नव्हता. आम्ही तिथे लग्नाला जाण्याचा प्रयत्न करत आहे. आटीतटीने चाललेलो आहे लग्नाला लवकर पोचावं म्हणून. आणि रस्ते वगैरे खूप म्हणजे डेंजर रस्ता होता, एकदम खराब रस्ता होता. त्यामुळे ड्रायव्हिंग करायला पण थोडासा प्रॉब्लेम येत होता. आणि हे वाईच्या तिथील एकदम खेडेगाव आहे, पण तिथील धरणाचा जो व्ह्यू आहे तो एकच नंबर. आसपासचा परिसर वगैरे पण खूप भारी होता. पण आता असा प्रॉब्लेम झालेला की 5:30 वाजून तर गेलेले आहेत. मग आम्हाला लग्न भेटेल की नाही भेटेल. तर आम्ही प्रयत्न करत होतो, फोन करत होतो. लग्न तर काय अजून लागलेलं नव्हतं, म्हणून आम्ही म्हटलं चला ट्राय तर करावं जाण्याचा, म्हणून निघालेलो. आणि हे आसपासचे वाईची भरपूर गावं आम्ही पास केली, ज्या गावांची मला नाव पण माहीत नव्हती, मी कधी पाहिलं पण नव्हतं. आणि वाईचं धरण इतकं मोठं आहे ते पण संपत नव्हतं. खूप मोठं आहे. तिथलं वातावरण एकच नंबर आहे. तिथले हॉटेल्स, तुम्हाला राहण्यासाठी पण हॉटेल आहेत आणि जेवणाची उत्तम सोय आहे वाईमध्ये. आणि ह्या धरणामध्ये तुम्ही म्हणजे आसपास जे धरणाच्या काठी हॉटेल्स वगैरे आहेत, तुम्ही खूप एन्जॉय करू शकता वाईमध्ये पण राहून. तुमची 2-3 दिवसाची ट्रिप असेल तर. मी माझ्या गाडीमधून हा व्हिडिओ शूट करत होते, त्यामुळे तो इतका क्लिअर आलेला नाही आहे. आणि हे वाई आहे. महाबळेश्वर तर आपण पाहिलेलंच आहे. तर आता आम्ही लग्नाला निघालेलो आहे. 6 वाजले इथेच आम्हाला. आता आम्ही त्या गावामध्ये पोचलेलो आहे बरं का. पण आता लग्न तर लागलेलं आहे, पण मग कॉल केला आम्ही, तर ते म्हटले लग्न आत्ता लागलेलं आहे. म्हटलं आता ह्या गावात आलो तर नवरा नवरीला तरी भेटावं. पूर्ण 1.5 तास गाडी चालून झाली. वाईपासून 1.5 तास गाडी चालून झाल्याच्या नंतर आम्ही त्या गावात पोचलो. आणि लग्न तर काय आम्हाला सापडलेलं नाही, नवरा नवरी तर काय आम्हाला सापडलेली नाही आहेत. आणि आम्ही लग्न न करताच रिटर्न आलो, कारण त्या तिथे गाड्या अडकलेल्या. आम्हाला लग्नाला जाताच येत नव्हतं आणि आम्ही इथूनच रिटर्न परत निघालेलो आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही परत गाडी रिटर्न केली लग्नाला न जाता. तुम्ही पाहू शकता सूर्य मावळलेला आहे. किती भव्य दिव्य असा प्रचंड सूर्याचे हे दिसत आहे, तेज दिसत आहे. मावळलेल्या सूर्याचे 6 वाजलेले आहेत. आणि म्हटलं बस बाबा, इतकं थकलो आम्ही गाडीमध्ये की बस लग्नाला गेलोच नाही. काय विचार केलेल्या लग्नामध्ये हे खायला भेटेल, ते खायला भेटेल, गावाकडचं लग्न आहे, छान चुलीवरचं जेवण भेटेल, कशाचं काय ते लग्न तिथंच राहिलं.
कारण रस्ता तिथे खराब होता, गाड्या जातच नव्हत्या पलीकडे. मग आम्हाला नवरा नवरीला भेटायलाही भेटलं नाही. आम्ही तिथूनच रिटर्न निघालेलो आहे घरी. तर मग तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे वाईमध्ये, तर हे दुसऱ्या मार्गे चाललेलो आहे. आम्ही ह्या लग्नाला चाललो होतो, ह्या धरणाच्या पलीकडच्या साईडने रोड जातो, त्या साईडने आम्ही लग्नाला निघालो होतो. आता परत वाईमध्ये रिटर्न जाण्यासाठी या साईडने पण रोड आहे, म्हणून या साईडने जात आहे. आणि तुम्ही धरणाचा व्ह्यू पाहू शकता, किती सुंदर आहे. जर कधी वाईमध्ये गेले तर इथे तुम्ही फोटो वगैरे व्हिडिओ छान काढू शकता. पण आम्हाला ते लग्न काही भेटलं नाही ज्या लग्नासाठी आम्ही गेलो होतो इथे. आणि बघता बघता कधी 7 वाजले 7:30 वाजले आम्हाला समजलंच नाही. खूप रात्र झालेली. मोकार इतकं 1.5 तास जाऊन गॅस पेट्रोल वायाला गेलं. पण म्हटलं जाऊ द्या, तिकडच्या गावांचा तरी अनुभव घेता आला. हे धरण पूर्ण मला व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आलं. ह्याच्या मेमरीज मला माझ्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करून ठेवता आल्या, म्हणून काही इतकं वाटलेलं नाही. म्हणून हा ब्लॉग मी बनवलेला आहे. माझ्याकडे सगळं अवेलेबल असताना म्हटलं का नाही बनवायचा, म्हणून इथून पुढे तुम्हाला असे छान छान ब्लॉग पाहायला भेटणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पण शेअर करा. तर सगळ्यांना बाय बाय. भेटूया पुढच्या कोणत्या तरी छानशा ब्लॉगमध्ये. आणि तुमचं प्रेम आशीर्वाद असंच ढेबे टीचरांवर राहू द्या. इथून पुढेही तुम्हाला असे छान छान ब्लॉग व्हिडिओ पाहायला भेटतील. ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून नक्कीच सांगा. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या सगळ्यांची, स्वतःची, कुटुंबाची. आणि बी हॅप्पी. नेहमी खुश राहा. माझे ब्लॉग बघत जा, शॉर्ट व्हिडिओ बघत जा, कमेंट करत जा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.